नमस्कार. जिल्हा परिषद शाळांमध्ये तालुका उमाळा जिल्हा धाराशिव या शाळेमध्ये आज आगळ्याने वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. सध्या संपूर्ण जगावर ज्याचं साम्राज्य पसरलेलं आहे असे कचऱ्याचे व्यवस्थापन या आगळ्याने वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ शहर सुंदर शहर अंतर्गत कुशाग्र फाउंडेशनचे मार्गदर्शक आदरणीय ऋषिकेश सिद्धेवाघ सरांनी घनकचराचे व्यवस्थापनाची माहिती प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांगितली. त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीमुळं जे कचऱ्याचे 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकारापैकी ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा त्या 4 कचऱ्याची विल्हेवाट घरच्या स्तरावर, शाळा स्तरावर, गाव स्तरावर योग्य पद्धतीनं करून त्याची योग्य अशी विल्हेवाट लावण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आदरणीय सिद्धेश्वर सरांच्या मार्गदर्शनामुळं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे. त्यांनी या कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले आणि या 4 कचऱ्यांच्या वर्गीकरणातील जो कचरा विल्हेवाट किंवा व्यवस्थापन करायचा असतो त्या संदर्भात सुद्धा योग्य अशी माहिती सांगून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करून योग्य ते बक्षीस देण्यात आलं. खरंच सांगतो आहे की कचरा हा आपल्या मानवजातीला मिळालेला एक कलंक आहे. तो कचरा मानवाने निर्मित केलेला आहे. काही निसर्गनिर्मित, काही मानवनिर्मित आहे. निसर्गनिर्मित कचरा हा निसर्गानं नष्ट करण्याचं कौशल्य स्वतः घेतलेलं आहे, परंतु मानवनिर्मित जो कचरा असतो त्या कचऱ्याचं विल्हेवाट मानवालाच त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीने लावणं आवश्यक आहे. शहर स्तरावर आपण पाहतोय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरी भागामध्ये डम्पिंग ग्राउंड आहेत आणि कचरा व्यवस्थापनाचं सुद्धा कार्यशाळा आपण घेतली. आपली शाळा त्या कचरा व्यवस्थापन ठिकाणी आपण भेट दिल्या. विद्यार्थ्यांना या 4 कचऱ्याच्या प्रकाराची माहितीसुद्धा आपण व्यवस्थित सांगितलेली आहे. खरंच आपली ही जी वसुंधरा आहे ती वसुंधरा सुंदर हिरवीगार जर दिसायची असेल तर जो आपण कचरा करतोय त्या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीनं करावं असंच कुशाग्र फाउंडेशन या फाउंडेशननं ठरवलेलं आहे. आणि त्याचंच फलित म्हणून आमची शाळा किंवा माझं गाव या फाउंडेशनच्या केलेल्या कृतीबद्दल धन्यवाद व्यक्त करत आहे. आणि फाउंडेशननं केलेलं जे कार्य आहे ते कार्य खरंच सुंदर आणि आपल्या मानवाला तारणारं असं कार्य आहे. या कार्यासाठी फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा. आपण आलात, या ठिकाणी मार्गदर्शन केलं, कचऱ्याचं व्यवस्थापन सांगितलं. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.